नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरात अवघ्या एका महिन्यात दोनदा नगरपंचायतीचे अतिक्रमण हटाव मोहीम, राष्ट्रीय महामार्ग झाला चकाचक, कडेकोट पोलीस बंदोबस्त। कोरेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने खंडाळा शिरोळ राज्यमार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गुरुवारी नगरपंचायतीने पुन्हा एकदा सुरू केली। प्रचंड पोलीस फौज फाट्यात मार्केट यार्ड येथून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली। कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्गावर अतिक्रमण करू दिले जाणार नाही असा इशारा मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिला। अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे फेरीवाल्यांसह व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। कोरेगाव शहरात महामार्गावर सातत्याने अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत। महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनावर टीका होत होती। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने खंडाळा शिरोळ राज्यमार्ग यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने सर्व विक्रेते, व्यापारी आणि फेरीवाल्यांना रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। दिलेल्या मुदतीत कोणीही अतिक्रमण न काढल्याने अखेरीस गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड पोलीस फौज फाट्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। विनायक पडवळ, शेखर बर्गे, अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते। मार्केट यार्ड येथून मोहिमेस सुरुवात करण्यात आली। बाजार समितीच्या स्वागत कमानीजवळ असलेली पत्र्याची खोकी ट्रॅक्टरमध्ये भरून जुन्या प्रांत कार्यालयाच्या आवारात नेऊन ठेवण्यात आली। दुपारी 2 वाजेपर्यंत सातारा जकात नाका आणि केदारेश्वर रोड येथे पर्यंत येऊन मोहीम थांबली। रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेले फलक, जाहिरात फलक आणि साहित्य उचलून नेण्यात आले। बहुतांशी ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व मुख्याधिकारी विनोद जळक हे कायद्याची माहिती देऊन व्यापारी आणि व्यावसायिकांची समजूत घालून त्यांना नियम व अटींची माहिती देत होते। महामार्गावर आणि राज्यमार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत। वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। आज सुद्धा व्यावसायिकांना समज देण्यात आली आहे, मात्र यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे। यापूर्वी 24 डिसेंबर रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती, तरी देखील पुन्हा अतिक्रमण करण्याबाबत लोक पुढाकार घेत असल्याचे दिसून आले आहे। कोणत्याही परिस्थितीत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर अतिक्रमण होऊ देणार नाही। अतिक्रमण केल्याचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले। कोरेगावातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी.ए. पाटील यांना तात्काळ निलंबित करा, रमेश उबाळे यांची मागणी। अन्यथा 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिला इशारा। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोरेगाव येथील उपअभियंता डी.ए. पाटील यांनी संविधानाचा आणि राजमुद्रेचा अनादर केला आहे। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राजमुद्रा आणि संविधान उद्देशिकेचा अवमान झाला असून राज्य शासनाने त्यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी 26 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता दिला आहे। कोरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीमध्ये प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.ए. पाटील यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे इमारतीचे काम अपूर्ण राहिले आहे। इमारतीच्या प्रवेशद्वारावरच असणारी राजमुद्रा खाली पडली होती, तसेच तिथे संविधान उद्देशिका लावण्यात आलेली नव्हती। या बाबी निदर्शनास आल्यानंतर तात्काळ प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे काम असताना आणि जबाबदारी असताना देखील उपअभियंता पाटील यांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही। 1 महिनाभर त्यांनी या विषयात लक्ष न दिल्याने नाईलाजास्तव प्रांताधिकारी नाईक व तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी स्वखर्चाने राजमुद्रा बसवली आणि संविधान उद्देशिका तेथे आणून लावली। एकूणच उपअभियंता पाटील यांच्या कार्यकाळात नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, केवळ 2 मजल्यांवर कूलर आणून ठेवण्यात आले आहेत, मात्र ते बसवले नाहीत। ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना बसण्याची व्यवस्था नाही। दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे, मात्र त्यासाठी रस्ता तयार केला नाही। अशा अनेक गोष्टी या पाटील यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत, असा आरोप उबाळे यांनी केला आहे। ज्या संविधानामुळे आपल्याला नोकरी मिळाली आहे, राज्य शासनाकडून पगार मिळत आहे, त्याची जाण उपअभियंता पाटील यांना राहिलेली नाही। त्यामुळे ते या पदावर राहण्यास पात्र नाहीत। त्यांना तात्काळ निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी विनंती उबाळे यांनी केली आहे। प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्यास दिनांक 26 जानेवारी रोजी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा उबाळे यांनी दिला आहे।
PWDचे पाटील साहेब जे उपअभियंता आहेत यांना निकृष्ट दर्जाच्या कामातनं वेळ भेटत नाही आणि जे जनतेची सेवा करायची राजमुद्रा इस्त्री पडली होती, संविधान उद्देशिका लावली नव्हती, हा अधिकाऱ्याला ज्या पोस्टवरती आपण काम करतोय ते याच कारणामुळे आपल्याला मिळालेली पोस्ट आहे, हा जो दर महिन्याचा पगार येतो तो सुद्धा या संविधानामुळेच येतो। जर हा माणूस संविधान आणि राजमुद्रेचा आदर करू शकत नसेल, अवमान करत असेल, तर त्यांना त्यांच्या या खुर्चीवरती बसण्याचा काही एक अधिकार नाही। माझी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावं। प्रांत आणि तहसीलदारांनी खर्चाने राजमुद्रा आणि संविधान उद्देशिका बसवलेले आहे, स्वतः तो खर्च केलेला आहे। हे PWDचं काम नव्हतं का? मी आदरणीय रोकडे साहेब, PWDचे आदरणीय जाधव साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना सुद्धा हा विषय मी पत्राद्वारे सुद्धा कळवलेला आहे, स्वतः जाऊन सुद्धा भेटलेला आहे। जी कामं करतात माझ्याकडे तर व्हिडिओ आहेत, जी कामं इथं झालेली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे। उपअभियंता पाटील साहेब यांना तात्काळ निलंबित करावं, त्यांची हक्कलपट्टी करावं, कारण ते या पदावरती राहण्यास पात्र नाही। अधिकारी या आमच्या कोरेगाव तालुक्याला नसावा। छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यातील 100 कोटी रुपये प्रदान। खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले सातारच्या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र शासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्प्यातील 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता दिली। सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडू दिला जाणार नाहीच, तथापि राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श वैद्यकीय महाविद्यालय म्हणून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय लवकरच नावारूपाला आणण्याचे सर्वकष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले। या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेकांचे योगदान मिळाले असले तरी वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सर्वप्रथम 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी क्रांतीवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करून घेण्यात आले। त्यानंतर लागणाऱ्या विस्तीर्ण जागेचा प्रश्न राज्य शासनाशी चर्चा करून सोडवण्यात आल्यावर आता कृष्णनगर येथील विस्तीर्ण जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू आहे। या वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करून आज महाविद्यालयाचे 4थे वर्ष सुरू आहे। येथे 2 वर्षात या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची सुविधा सुद्धा निर्माण होणार आहे। दरम्यानच्या काळात या महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला। या वैद्यकीय महाविद्यालयामुळे सातारच्या अर्थकारणाला बळ मिळण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावामुळे सर्वांना नवीन प्रेरणा देखील सातत्याने मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे 50% काम पूर्ण होत आले आहे। राज्य शासनही अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार निधी उपलब्ध करून देत आहे, तथापि वैद्यकीय महाविद्यालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडूनही जरूर तो पाठपुरावा करून आज रोजी 100 कोटी रुपये प्राप्त करून घेण्यात आले असून सदरची रक्कम महाविद्यालयाकडे कालच जमा झाली आहे। केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे। या सहाय्य निधीमधून महाविद्यालयाची इमारत, निवास, वसतिगृह इत्यादी कामांसाठी उपयोगात येणार आहेत। आणखी दुसऱ्या टप्प्यातील भरीव निधी देखील येत्या 6 महिन्यांमध्ये मिळवण्यात येणार आहे। वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामात असाधारण विलंब होऊ नये म्हणून आमचे सातत्याने लक्ष आहे। वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड मॅपनुसार कामकाज करावे, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले। मालवण येथील शिवरायांचा पुतळा उभारणीबाबत घेतला आढावा। राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली कामे दर्जेदाररित्या वेळेत पूर्ण झाली पाहिजेत। सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने स्वतः लक्ष घालावे। प्रस्ताविक विकास कामे करण्यासाठी पुढील 100 दिवसांचे नियोजन आराखडा तयार करावा। नियोजनबद्ध रोड मॅप तयार करा आणि त्यानुसार कामकाज करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या। दरम्यान कोकणात मालवण येथे नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कामाबाबतचाही आढावा त्यांनी घेतला। नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे। मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये बांधकाम खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची गुरुवारी दुपारी 3 वाजता बैठक घेऊन त्यांनी प्रादेशिक कामकाजाचा आढावा घेतला। अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव रस्ते सदाशिव साळुंके, सचिव SD देशपुते
यांच्यासह मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पणन विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पर्यटन विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालय या विभागांचा 100 दिवसांचा नियोजन आराखडा तयार करण्याबाबत बैठक घेतली होती। या पार्श्वभूमीवर नामदार शिवेंद्रसिंह राजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रादेशिक आढावा बैठक घेतली। बैठकीत राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली कामे आणि पुढे करावयाची प्रस्तावित कामे याचा सविस्तर आढावा घेतला। या मॅरेथॉन बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व जिल्हानिहाय सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली। विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व इतर सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर या ठिकाणी नव्याने छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या कामासंदर्भातही नामदार शिवेंद्रसिंह राजे यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या।